बापरे, एवढी गरमी झाली आहे की हिशोबाच्या पलीकडे। आणि ह्या गरमीवर आता एकच उपाय आहे, काय आता सुट्ट्या चालू झाल्यात, पोरांना पण सुट्ट्या आहेत, आपण पण सध्या असेच वेळे बसलेलो आहोत। तर आज आपण प्लॅन केलाय, तुम्ही व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल आपण कुठे जाणार आहे। यस, आपण या गरमीवर मात करण्यासाठी जाणार आहोत एक वॉटर पार्कला। वॉटर पार्क कुठे आहे, काय आहे, त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे देईन। या व्हिडिओमध्ये त्या रिसॉर्टची पूर्ण माहिती तर भेटेलच, त्याच्याबरोबर आपण जे तिकीट काढू, त्यानंतर ॲडल्ट लोकांचं तिकीट काय आहे, मुलांचं तिकीट काय आहे, या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला इत्तमभूत माहिती देईन। या व्हिडिओच्या तुम्ही एंडपर्यंत राहा, ठीक आहे? कबूल आहे? आपले व्हिडिओ सध्या येत नाही आहेत, कारण काय सध्या आपल्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम चालू आहे। आता तेच सांगण्यामध्ये काय अडचण नाही, पण आपण 99% या प्रॉब्लेममधून बाहेर निघालो आहे। व्हिडिओ थोडे शेकी येतील, कारण काय आपलं इन्स्ट्रुमेंट आहे हे जुनं झालेलं आहे। मी जिथे जाणार आहे त्या वॉटर पार्कला काय काय राईड्स आहेत, काय काय तिथे म्हणजे आपण जे तिकीट पे करू त्या तिकिटावर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी काय काय भेटेल याची तर मी तुम्हाला इत्तमभूत माहिती देईन। तर माझ्याबरोबर तुम्ही या डिजिटल स्वरूपामध्ये आणि या व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या, कारण आज मी संपूर्ण दिवस पाण्यामध्येच राहणार आहे, कारण उन्हाळ्याने फुल घाम फोडलाय। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। मी तुमचा होस्ट अजय खरे माझ्या यूट्यूबच्या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो। बघितली आपली फॅमिली। तर आता आपण जाणार आहोत इथून शिवगंगा कुठे हे तर तुम्हाला मी दाखवूनच। या व्हिडिओचा आनंद घ्या, एन्जॉय करा। हे आहे आपल्या देशमुख समाजाचं दत्त मंदिर आणि हा आपल्या गावाचा बाहेरचा भाग आणि हा आहे मुख्य रस्ता।
तर हे रिसॉर्ट नक्की आहे कुठे? पनवेलपासून खोपोलीला जाताना जो पहिला रसायनी फाटा येतो त्या रसायनी फाट्यावरून सरळ लेफ्ट मारा आणि सरळ आतमध्ये येताना तुम्हाला कंटेनर्स गोडाऊन्स वगैरे लागतील. एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता या इथे काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत, तसंच आपल्या तिकिटावर आपल्याला काय काय कॉम्प्लिमेंटरी भेटेल याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोच. या व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून जा. हा आहे मुख्य रस्ता आणि या मुख्य रस्त्याला लागूनच हे रिसॉर्ट आहे. बा रिसॉर्टचं नाव काय आहे? शिवधाम. हे आहे त्याचं मुख्य गेट आणि ह्या 2 लेडीज तुमचं स्वागत करायला इथे उभ्या राहतील, है ना. हा आहे मेन एंट्रन्स शिवगंगा. बाणगंगा रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता एंट्रन्सला हे भव्य मोठं मंदिर आहे. बघताय ना माझ्या मागे केवढं मोठं मंदिर आहे. ही सुरुवात आहे, अजून तो एक ट्रेलर आहे, पूरी झाकी बाकी आहे. म्हणून या व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा. शिवगंगा वॉटर पार्क. या वॉटर पार्कचं ॲडल्ट कॉस्ट आहे 1000 रुपये प्लस GST. जर कोणाला रूम वगैरे पाहिजे असेल नॉन AC रूम आहे 2500 रुपये आणि AC रूम आहे 3500 रुपये. तसंच लहान मुलांचे जे दर आहेत ते 900 रुपये प्रति व्यक्ती आहे. हे मी अजून एकदा सांगतो, ओनली जेंट्स नॉट अलाउड. जर तुम्ही फक्त जेंट्स वगैरे येत असाल तर तुम्हाला इथे प्रवेश मिळणार नाही. आपल्यासोबत घरातले लेडीज वगैरे पाहिजे, एकाच फॅमिलीतले जेंट्स असतील तरी तुम्हाला एंट्री देणार नाही. तर चला आता इथे काय काय आहे ते पण बघू. त्याच्याबरोबर तिकिटावर आपल्याला काय काय कॉम्प्लिमेंटरी फ्री भेटलं ते पण बघू. तिकिटाचा दर ॲडल्टसाठी 1000 रुपये प्लस GST आहे आणि चाइल्ड्स आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये. हे आहे गार्डन आणि हा आहे समोरचा एरिया आहे ना. साफसफाईचं पूर्ण इथे लक्ष ठेवलं जातं. हे सफाई कर्मचारी आहेत इथले. एंट्रन्सलाच आपलं स्वागत करायला हे काका आलेत बैलगाडी घेऊन. हे आलेत तुमचं स्वागत करायला बैलगाडी घेऊन. ट्रॅक्टर पण अवेलेबल आहे आणि या इथे सेल्फी पॉईंट आहे. मुख्य आकर्षण आहे इथे जे फास्ट फूड आहे हे कॉम्प्लिमेंटरी फ्री आहे. तर चला पहिले आपण इथे कॅन्टीन बघू कशी आहे ती. ही आहे कॅन्टीन, बुफे स्टाईल आहे. हातामध्ये वस्तू घ्या आणि उभे राहा. कॉम्प्लिमेंटरी फ्री आहे ना. हा आहे मेन हॉल. किती खा कॉम्प्लिमेंटरी फ्री आहे. ताटामध्ये तेवढंच वाढून घ्या जेवढं तुमच्या पोटाला भूक आहे. उगीच फ्रीमध्ये आहे म्हणून पाहिजे असं घेऊ नका. हा बुफे जरी कॉम्प्लिमेंटरी फ्री असला तरी एवढं पण खाऊ नका, कारण आपल्याला पुढे जाऊन राईड करायचं आहे. नंतर राईड करतानाच वॉमिट करा. म्हणून जेवढं भूक असेल तेवढंच खा. इथे खाण्याचे अनलिमिटेड ऑप्शन आहेत. मागे दिसते ना बुफे आहे. पाहिजे तेवढं खा. फक्त खाताना एवढा विचार करा इथून गेल्यावर आपल्याला
वॉटर स्पोर्ट एन्जॉय करत आहे. त्याच्यामुळे किती पैसा आहे आता त्यांनी विचार करा. तर खाणंच नाही आहे तर इथे चहा पाणी वगैरे सगळे म्हणजे येताना तुम्हाला काही घेऊन यायची गरज नाही आहे. आणि प्लस इथे यायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग अजिबात करू नका. का ऑनलाईन जर बुकिंग केली तर 1000 रुपये प्लस GSTचे तुमचे 180 रुपये एक्स्ट्रा जातील. जर तुम्ही डायरेक्ट इथे येऊन कॅश पेमेंट केलं तर तुम्हाला फक्त 1000 रुपयामध्येच तिकीट मिळेल. 180 रुपये तुमचे वाचतील. आणि जर इथे यायचं असेल तर तुमच्यासोबत लेडीज कंपल्सरी हवीत. तुम्ही एकाच फॅमिलीतले असले पण जेंट्स झाले असले तरी तुम्हाला इथे नो एंट्री देतील. सकाळी एंट्री केली का 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथे नाश्ता भेटेल. 12च्या नंतर इथे नाश्ता नाही. मग 12 नंतर 3 वाजेपर्यंत इथे लंच टाईम आहे. लंचनंतर मग जे क्लोज होईल ते संध्याकाळी 6 वाजता. हा पूर्ण रिसॉर्ट बंद होतो. 6 वाजता आपल्याला इथून एक्झिट करावं लागेल. माझ्या व्हिडिओच्या या लेवलपर्यंत जर तुम्ही टिकले असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. जास्त आवडलं असेल मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. का तर याच्या मागं बॅक टू बॅक असे कॉन्टेंट्स येतील. त्या कॉन्टेंटची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक भेटावी यासाठी. स्वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या मागे बघताय हा लॉकर रूम आहे. तुमचे मोबाईल किंवा कोट्याच्या मोबाईल वस्तू आहेत त्या इथे आणून ठेवा. पॅराडाईस एक नंबर.
या इथे सगळं भेटेल, मोबाईलच्या कव्हर पासून सगळं भेटेल. एक्स्ट्रा जातील. 1000 रुपयामध्ये पूर्ण वर्ष आहे, पूर्ण वर्ष आहे ना. मजा. लय मजा आली. आता इथून आपण वेळपूलमध्ये फक्त इथे इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफ उद्योग घालणार का मागाशी एखादी तुम्ही मुद्दाहून ते रेकॉर्ड का करत नाही तर निगेटिव्ह तुम्हाला पसरवत नाही. या इथे येतो आपण फक्त आनंद मिळण्यासाठी. तर इथे आनंद घ्या, इथे मजा घ्या. उगीच कोणाची वादावाद करत बसू नका. तो एन्जॉय करावी, एन्जॉय करा मिळते. ही बघा केवढी मोठी राईड आहे ना. फार कुठपर्यंत गेले. आजूबाजूला फक्त आनंदच आनंद आहे. इथे जर थकले असाल तर आराम करायला आहे. काय आला आहे वेळपूल. वाव ना, एक नंबर. Somebody save me, I'm losing every battle. कसा वाटतोय हा, एक नंबर आहे ना. या इथे मोबाईलमधून किंवा टी व्हीमधून बघण्याच्या प्रत्यक्ष भेट द्या. 1000 रुपये जातील पण वर्थ आहे. फक्त जेंट्सनी एकट्याने किंवा फक्त जेंट्सच्या ग्रुपने येऊ नका. या तर तुमच्याबरोबर महिला वर्ग येताना बरोबर घेऊन या. तुम्हाला आता एक अद्भुत दाखवतो.
बघितला कसा प्राणी होता तो कोंबडीचाच प्रकार आहे, पण ते कुठच्या जातीची कोंबडी आहे ती मला पण माहिती नाही आहे.